प्रेज द लॉर्ड चर्च. देवाला धन्यवाद देतो. आज या प्रभूच्या वारी आपण बरोबर 11 वाजता देवाच्या आराधनेसाठी, वचनासाठी, प्रार्थनेसाठी एकत्रित झालेलो असताना आज यहोशू म्हणतो त्याप्रमाणे मला देखील म्हणावं असं वाटतं, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. चला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची आराधना करूया, त्याची उपासना करूया. आणि सत्यजित आमचा मुलगा जितू आपल्याला एक आराधनेच्या गीतामधून चालवणार आहे. आपण जिथे कुठे आहात सर्व मंडळीचे सभासद, माझे सर्व फेसबुक मधले सर्व मित्र आणि माझे सर्व नातेवाईक आपल्याला विनंती करतो की या आराधनेमध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. चला आपण परमेश्वराची उपासना, आराधना करूया. Thank you, Lord. के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्तुती गौरव सन्मान परमेश्वराने तुला देतो. तुझे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. कारण देव बाप्पा तू चांगला देव आहेस. तू आमच्यावर दया करतोस. तू आमची काळजी घेतोस. तू आमच्यावर प्रीती करतोस. आणि आज दाविदाप्रमाणे आम्ही देखील म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. थँक्यू फादर. प्रभू आम्ही मनापासून आभार मानतो. आज या प्रभूच्या वारे तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझी उपासना करण्याची माझ्या देवा आत्म्याने आणि खरेपणाने तुझी आराधना करण्यासाठी आम्हाला तू कृपा पुरवलीस. धन्यवाद येशू. तुझा गौरव, तुझा महिमा, तुझी प्रशंसा आम्ही करतो माझ्या देवा. खरोखर तू महान आहेस. तू चांगला आहेस. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो देव बाप्पा. थँक्यू फादर. थँक्यू जीसस. Thank you, Holy Spirit of God. We worship and adore and exalt you, Master. Hallelujah. Thank you, Father God. धन्यवाद, स्तुती, महिमा आणि प्रशंसा आम्ही तुला आणि तुला देत येशू आमचा प्रभू आणि तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज आमच्यामध्ये कमल आहे आणि आज तिचा बर्थडे आहे आणि तिच्या बर्थडेच्या निमित्ताने आम्ही देवाला धन्यवाद देतो. तिला मी विनंती करतो की 2 शब्द आपल्या तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवाला आभाराचे 2 शब्द ती बोलेल. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. देवबाप्पांनी मला हा दिवस दाखवला, हा वाढदिवस दाखवून त्यांनी मला दीर्घायुष्य दिलं म्हणून मी त्याचे मनापासून उपकार मानते. देवाच्या नावाला धन्यवाद देते. त्यांनी मला 2 सुंदरशी मुलं देऊन माता होण्याचा सन्मान दिला. त्याबद्दल मी देवाचे उपकार मानते. देवाच्या नावाला धन्यवाद देते. आणि देवाने मला त्याच्या द्राक्षमळ्यात काम करण्याची सेवा करण्याची सेविका म्हणून देवाने निवडलं, पाचारण केलं म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. आणि एक सेवकाची, उत्तम सेवकाची पत्नी होण्याचा सन्मान देवाने मला दिला. त्याबद्दल देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. देवाची स्तुती करते. आम्ही दोघं पण बाळासाहेब आणि मी आम्ही कुटुंब बांधण्याची सेवा करतो. आणि देवबाप आमची सेवा अशीच आशीर्वादित करो. आमच्याद्वारे अनेक लोकांना आशीर्वाद देऊ हीच मी देवाजवळ प्रार्थना करते आणि देवाचे आभार मानते. मंडळीसाठी धन्यवाद देते. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. आपण खरोखर कमल माझ्या आयुष्यासाठी देवापासून मिळालेली उत्तम भेट आहे. ती माझ्यासाठी आणि माझ्या लेकरांसाठी आणि जी सेवा आम्ही करत आहोत मंडळीमध्ये आशेचं द्वार सहभागिता डोर ऑफ फेलोशिप आणि गेले 20 वर्षापासून देवाच्या सेवेमध्ये आम्ही 2 जण आहोत. जवळजवळ 1100 पेक्षा जास्त पती पत्नी यांचा सेमिनार, कुटुंब फॅमिली सेमिनार आम्ही घेतलेला आहे. अनेक कुटुंब याद्वारे आशीर्वादित. आणि चर्चेस मध्ये आम्ही जाऊन 2 जण सेवा करतो. आम्हाला 2 मुलं आहेत. त्यांनी देखील सेवेमध्ये, वर्शिप मध्ये आणि संडे स्कूल टीचिंग मध्ये 2 लेकरं सेवा करत आहेत. मी मनापासून आभार मानतो. विशेष करून माझ्या सर्व मंडळीतील सर्व लहानांपासून थोरा प्रत्येकासाठी आभार मानतो. आमचे जे स्पिरिच्युअल मेंटर आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आज कमलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा परमेश्वराचं भय धरणारी, परमेश्वरावर प्रीती करणारी आणि परमेश्वराची सेवा करणारी अशी सुंदर असं देवाने मला ते गिफ्ट दिलेलं आहे. कमल, यू आर स्पेशल गिफ्ट फ्रॉम गॉड टू मी. मी स्वीकारतो आणि देवाला धन्यवाद देतो. चला आपण आज देवाच्या वचनाकडे वळूया. थँक्यू लॉर्ड. आणि गेले 5 रविवार आपण संदेश ऐकत आहोत आणि संदेशामध्ये आम्ही पाहत आहोत की कुटुंब व्यवस्था ही परमेश्वराने स्थापन केलेली आहे. आणि त्यामधून आम्ही वचनामधून अभ्यास करत असताना आपण पाहतो की पहिला जो संदेश आम्ही ऐकला होता तो या संबंधाने होता की पवित्र शास्त्र आधारित विवाह आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि त्यामध्ये आम्ही 7 मुद्दे आपण अभ्यास केला होता. दुसरा जो संदेश होता तो होता की विवाहपूर्व तयारी करत असताना मुलांनी आणि मुलींनी कशा रीतीने आपल्या स्वतःची वैयक्तिक स्वतःला सिद्ध करावं विवाहासाठी. जे आई वडील
आपल्या लेकरांसाठी नाही का स्थळ शोधत आहे, त्यांनी देखील कशा रीतीने आपल्या लेकरांची तयारी करून घेतली पाहिजे. त्या 7 मुद्द्यामधून आपण दुसरा संदेश ऐकला होता. तिसरा संदेश आपण ऐकला होता निवडी संबंधाने. आणि या निवडी संबंधाने आम्ही पाहिलं की इसाक आणि रेबेका यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने अब्रामाच्या द्वारे एलिएझर जो होता त्या सेवकाच्या द्वारे कशा रीतीने एक परफेक्ट मॅचिंग रिबेकाला इसाक आणि इसाकाला रिबेका प्राप्त झाली. आणि मग चौथा संदेश जो आम्ही पाहिला होता तो बिब्लिकल पॅटर्न ऑफ मॅरेज, की विवाहामध्ये जे तत्व आहे, मूळ तत्व आहे, त्याबद्दलचा आम्ही अभ्यास केला होता की ज्यामध्ये आम्ही नाही का छोडणं, जोडणं आणि एक होणं हे तत्व आम्ही पाहिले होते. आणि 5वा संदेश आम्ही पाहिला होता की ख्रिस्त केंद्रित कुटुंब, त्यामध्ये जे 7 मुद्दे आहेत, कसं आम्ही ख्रिस्त केंद्रित कुटुंब असावं त्या 7 मुद्द्यामधून आम्ही शिकलो होतो. आणि माझ्या प्रियांनो, आज आम्ही पुढचा संदेश म्हणजे बिब्लिकल मॅरेज कन्सेप्ट अँड फॅमिली याबद्दल आम्ही शिकणार आहोत. आणि एक पती आणि पत्नी म्हणून त्यांची जबाबदारी आणि त्यांचं कर्तव्य यामधून आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि माझ्या प्रियांनो, माझी इच्छा आहे जर तुम्ही आपलं बायबल घेतलं असेल तर इफिसकारास पत्र 5वा अध्याय आणि 21 पासून तर 33 वर्षापर्यंत आपण संदेश आज ऐकणार आहोत. आणि माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला या ठिकाणी असं सांगतं की वचन 21 मध्ये ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. या ठिकाणी एक आज्ञा आहे. हे जे पत्र आहे हे पाऊल इफिसकाराच्या मंडळीला लिहित असताना आणि आज ते तुम्हाला आणि मला एक विवाहित दाम्पत्य म्हणून, एक कुटुंब म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देखील सांगत आहे. आणि माझ्या प्रियांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर ही एक आज्ञा आहे. ख्रिस्ताचं भय म्हणजे ख्रिस्तावर जर तुम्ही प्रीती करत असाल तर निश्चित ख्रिस्ताचं भय तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये आहे. आणि जर ख्रिस्ताचं भय आमच्यामध्ये आहे तर देवाचं वचन म्हणतं की तुम्ही एकमेकांच्या अधीन असा. माझ्या प्रियांनो, ह्या 12 वचनामध्ये आपण थोडस विभागणी करणार आहोत. पहिले 2.5 वचन जे आहेत ते पत्नीसाठी किंवा स्त्रीसाठी या ठिकाणी वापरलेलं आहे. वचन 22 आणि 23 आणि 33 वचनाचा अर्धा बी भाग हा 2.5 वचन हा पत्नीसाठी किंवा स्त्रीसाठी हा संदर्भ आहे. पण उर्वरित जे 9.5 वचन आहेत हे 9.5 वचन हे पतीसाठी किंवा पुरुषासाठी या ठिकाणी लिहिलेले आहेत. माझ्या प्रियांनो, हे पत्र लिहित असताना एक विचार आपल्या नाही का मनामध्ये येतो. जसं बैलगाडीला 2 चाकं असतात त्याप्रमाणे पाऊल नाही का हे पत्र लिहित असताना एका बाजूला तो ख्रिस्त आणि मंडळी आणि दुसऱ्या बाजूला पती आणि त्याची पत्नी असं दोघं विचार तो घेऊन हे पत्र लिहित आहे. आणि ख्रिस्त आणि मंडळी यांचं पती पत्नीचं वर आणि वधूचं जे नातेसंबंध आहे त्याची तुलना तो पुरुष आणि स्त्री, पती आणि पत्नी यांच्या बरोबर तो करत आहे. आणि म्हणून आजचा संदेश जो आहे हा संदेश थिओलॉजिकली, आणि जर तुम्ही पाहिलं तर नाही का यामध्ये तुम्हाला अनेक रहस्य यामध्ये या पवित्र शास्त्रामधलं हे खूप महत्वाचं शास्त्र भाग आहे. माझ्या प्रियांनो, या भूतलावर मी पहिल्या दुसऱ्या संदेशामध्ये म्हटलं होतं, या भूतलावर देवावरचा जो प्रथम नातेसंबंध आहे त्याचं प्रायोरिटी तो प्रथम स्थान असला पाहिजे. पण या भूतलावर जो मानवी नातेसंबंध आहे तो पती आणि पत्नी यांचा तो आहे. आई वडील नाही किंवा नाही का मुलं आणि आई वडील नाही, पण पती आणि पत्नी हा प्रथम नातेसंबंध पवित्र शास्त्रामध्ये आज आम्हाला कळणार आहे. आणि म्हणून आम्ही आज पत्नीचा एक भूमिका आणि पतीची एक भूमिका, पत्नीची एक पतीसाठी असलेली जबाबदारी आणि पतीची आपल्या पत्नीसाठी असलेली एक जबाबदारी, ज्याप्रमाणे ख्रिस्त हा वर आहे आणि मंडळी ही त्याची वधू आहे, जसं ख्रिस्ताने त्याची भूमिका मंडळीसाठी केलेली आहे आणि मंडळीने तिची भूमिका आपला वर म्हटलेला ख्रिस्तासाठी केलेली आहे, त्याच प्रकारे या ठिकाणी तुम्हाला आणि मला देवाचं वचन आज सांगत आहे. माझ्या प्रियांनो, मला खूप आनंद वाटतो आणि देवाला मी धन्यवाद देतो की गेले जवळजवळ 57 सेमिनार, 57 सेमिनार, फॅमिली सेमिनार आणि 1100 पेक्षा जास्त परिवार यांना ह्या वचनामधून आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही चालवलेला आहे. अनेक मंडळ, अनेक कुटुंब याद्वारे आशीर्वादित झालेले आहेत.
आणि आमचं असं एक आमचं मिशन आहे, एक वाक्य आहे की इफ वी बिल्ड फॅमिली आवर चर्च विल बी स्ट्रॉंगर, आवर कम्युनिटी विल बी स्ट्रॉंगर. जर आम्ही कुटुंब बांधली तर आमचं मंडळी भक्कम होती आणि आमचा समाज देखील भक्कम होतो. आणि ही मंडळी बांधण्याचं काम किंवा हे कुटुंब बांधण्याचं काम केवळ पवित्र शास्त्र आधारित शिक्षणाच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्राप्त होऊ शकतं. आणि या ठिकाणी आम्ही पाहिलं पहिलं 31 वचन. अनेक वेळा आपण विवाहामध्ये संदेश ऐकत असतो आणि विवाहातला संदेश नेहमी वचन 22 पासून सुरू होत असतो. आणि वचन 22 म्हणतो, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. आणि मग ह्या संदेशाला सुरुवात झालेली असताना नाही का सुपिरियर एक मोठं एक स्थान पतीला दिसतं. आणि मग पती आपल्या पत्नीकडे पाहतो, म्हणतो बघ ऐक पास्टर काय म्हणताय की स्त्रियांनो तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा. आणि माझ्या प्रियांनो त्याच्या वरचं जे वचन आहे तिथून खऱ्या अर्थानं हा शास्त्र भाग सुरू झालेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी 21 वचनामध्ये म्हटलंय ख्रिस्ताचं भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. या ठिकाणी पाऊल पवित्र आत्म्याच्या द्वारे मंडळीला सांगत असताना म्हणत आहे की तुम्ही देवावर प्रीती करताना, तर तुम्ही देवाचं भय धरताना, तर तुम्हाला ही आज्ञा आहे की तुम्ही एकमेकाच्या अधीन असावं. तुमची नाही का जबाबदारी किंवा तुमची भूमिका एक पती आणि पत्नी म्हणून काय आहे, तर तुम्ही एकमेकाच्या अधीन असावं. आणि पुढे जर तुम्ही गेलात तर 1 पेत्र 3 अध्याय वचन 7 मध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात, म्हणून तुम्ही आपल्या पत्नीला मान द्या. पतींनो असं लिहिलेलं आहे. आपल्या पत्नीला मान का दिला पाहिजे? कारण देवराज्यामध्ये देवाच्या कृपेमध्ये तुम्ही आणि तुमची पत्नी हे सामायिक सरळ समान तुम्ही देवाच्या राज्यामध्ये वतनदार आहात. त्याचप्रमाणे जर पुढे आम्ही पाहिलं तर माझ्या प्रियांनो देवाचं वचन उत्पत्तीच्या पुस्तकात 1 अध्याय आणि वचन 28 मध्ये म्हटलंय की देवाने आदाम आणि हवा सर्वात प्रथम नाही का पुरुष आणि त्याच्याद्वारे स्त्री निर्माण केली आणि त्या दोघांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद देताना तो दोघांना म्हणाला की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. या ठिकाणी आशीर्वाद देताना परमेश्वरानं दोघांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि 1 कोरिन्थ 11 अध्याय आणि 11 वचनामध्ये माझ्या प्रियांनो त्या ठिकाणी पुरुष आणि स्त्री याबद्दल पाऊल लिहिताना म्हणतो की तुम्ही एकमेकापासून वेगळे नाहीये, तर तुम्ही एकमेकावर अवलंबून आहात. पुरुष आणि स्त्री, पती आणि पत्नी हे इंटरडिपेंडंट आहेत, एकमेकावर ते अवलंबून आहेत. आणि म्हणून त्यांनी एकमेकाच्या अधीन असणं, एकमेकाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानणं आणि मान्यता देणं या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. बऱ्याच वेळा आज वचन ऐकत असताना अनेक लोकांना थोडं जड जाईल माझ्या प्रियांनो, कारण आमची संस्कृती पुरुष प्रधान आहे. पण तुम्ही आणि मी देवाच्या वचनावर चालणारे लोक आहोत. आमचं नाही का जे गाईड आहे, आमचं जे मार्गदर्शक आहे ते पवित्र शास्त्र आहे. आणि कल्चर प्रमाणे नाही, संस्कृती प्रमाणे नाही, पण देवाचं वचन आज तुम्हाला आणि मला काय शिकवतं त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये चालणार आहोत, वागणार आहोत. या ठिकाणी देवाचं वचन 21 मध्ये पाहिलेलं आहे की तुम्ही एकमेकाच्या अधीन असा. आणि मग नंतर 22 वचनामध्ये तो स्त्रियांना स्पेसिफिक सांगत आहे की जशा तुम्ही प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. आणि वचन 23 मध्ये त्याचा उलगडा करत असताना तो म्हणतो की कारण ख्रिस्त मंडळीचे मस्तक तसा पती हे पत्नीचं मस्तक आहे. मस्तक म्हटलं की नाही का ते सर्वोच्च आहे, परंतु त्या ठिकाणून सर्व शरीराचं नियंत्रण केलं जातं नाही का. जे ऑर्डर्स आहेत छोटा मेंदू मोठ्या मेंदूला आणि मग शरीराला ते इन्स्ट्रक्शन दिले जातात. आणि म्हणून जसा मंडळीचं मस्तक ख्रिस्त आहे, मंडळी ही त्याची वधू आहे आणि ख्रिस्त हा त्याचा वर आहे. जसं मंडळीचं मस्तक नाही का येशू आहे, तसं पत्नींनो स्त्रियांनो तुमचं मस्तक हा पती आहे. आणि माझ्या प्रियांनो या ठिकाणी देवाची ही योजना आहे. प्रत्येक स्त्रीनं तिची भूमिका काय आहे, फक्त 2च आज्ञा स्त्रियांसाठी या पूर्ण शास्त्र भागामध्ये आहे. पहिला आहे की आपल्या पतीच्या अधीन असा. अधीन असणे म्हणजे नेमके काय,
माझ्या प्रियानो, ज्यावेळेस नाही का एखादी स्त्री आपल्या पतीच्या अधीन आहे, याचा अर्थ ती देवाच्या योजनेला स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं देवाच्या योजनेला ती मान्यता देते आणि पतीला आपल्या नाही का पुढारीपणाचा सन्मान देते, त्याला त्याच्या पुढारीपणाचा सन्मान करते. एवढंच नाही तर विनाट ते मान्य करून त्याच्यावर प्रीती करते, त्याच्या विचारांचा त्याच्या भावनांचा ती स्वीकार करते. जसा तो आहे तसं स्वीकारणं म्हणजे अधीनता आहे माझ्या प्रियानो. एवढंच नाही, पती करता ती आपला वेळ आणि त्याच्यासाठी ती प्रथम स्थान किंवा प्रायोरिटी देत असते. विशेष करून आपल्या पतीचं ती ऐकत असते. आणि ऐकणं ही देखील एक लव्ह लँग्वेज आहे. ऐकणं हे देखील प्रीती करण्यासारखं आहे. लव्ह इज अ लिसनिंग. एवढंच नाही, परंतु ती पतीच्या दैवी पुढारीपणामध्ये त्याला अधिक प्रभावी होण्यासाठी ती त्याच्याबरोबर सहकार्य करते. पत्नींनो, स्त्रियांनो, तुमच्या पतीला तुमची गरज असते. त्याच्या कामामध्ये तुमच्या मदतीची गरज आहे. समाजामध्ये तुमची गरज आहे. नाते संबंधामध्ये तुमची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की अधीन का झालं पाहिजे, कारण देवाचं वचन सांगतं की जर पतीच्या पुढारीपणाचा, त्या लिडरशिपचा जर स्त्रीनं सन्मान केला तर तो त्या स्त्रीचा जो पती आहे, जो पुढारी म्हटलेला आहे, या ठिकाणी मस्तक म्हणजे पुढारीपण करणं. आणि माझ्या प्रियानो, पुढारीपण देवानं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अगोदरच आदामाला देऊन टाकलं होतं. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय वचन 19 मध्ये पाहिलं तर देवाचं वचन असं म्हणतं की देवाने 6 दिवसामध्ये सर्व दृश्य आणि अदृश्य निर्माण केल्यानंतर त्यानं आदामाला एक कामगिरी दिली. आणि काम काय होतं, तर प्रत्येक जे पशु आणि पक्षी आहे त्या प्रत्येकाला त्यांनी नाव देण्याचा अधिकार हा आदामाकडे होता. त्यानंतर आपण पाहतो उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय आणि वचन 23 मध्ये आदामाला परमेश्वराने गाढ निद्रा आणली. आणि मागच्या पहिल्या 4थ्या संदेशात आपण पाहिलं की एक पहिलं ऑपरेशन आदामाचं त्या एदेन बागेमध्ये परमेश्वराने केलं आणि त्याच्या फासळीमधून त्याने उत्तम आणि सुंदर स्त्री निर्माण केली. आणि मग त्यानं आदामाकडे नेलं आणि मग आदामानं त्या स्त्रीला देखील नाव दिलं. आणि आदाम म्हटला, आता ही नरापासून तयार झाली आहे, हिला नारी म्हणावं. आदामाला नाव देण्याचा अधिकार परमेश्वराने दिला. आणि म्हणून प्रत्येक पत्नीनं, प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीच्या अधीन असावं, कारण तसं केल्यानं तुम्ही परमेश्वराच्या कुटुंब आणि विवाह ह्या व्यवस्थेचा तुम्ही सन्मान करतात आणि देवाच्या वचनाचा तुम्ही आदर करतात, आज्ञापालन करतात, असं ते आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीच्या अधीन असावं, जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे. कारण मंडळीचा मस्तक ख्रिस्त आहे आणि ख्रिस्ताच्या अधीन तिची मंडळी असते. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीचं बाबतीत जी भूमिका आहे, जी जबाबदारी आहे, ते म्हणजे अधीन राहणं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर वचन 33 मधला बी भाग तो मी तुमच्यासाठी वाचतो. आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी. 33 वचन त्यातला बी भाग. आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी. भीड राखावी म्हणजे त्याचा सन्मान करावा, त्याचा आदर करावा, आपल्या पतीचा रिस्पेक्ट करावा. स्वतःहून नाही का व्हॉलंटरली, नाही का स्वयंस्फूर्तीनं तिनं आपल्या पती जो आहे ते समजून त्याचं अप्रिसिएशन करणं आणि त्याच्या कार्यामध्ये नाही का त्याला सन्मानित करणं, त्याच्या अधीन असणं, त्याला सन्मान देणं. यामध्ये आपण पाहतो की प्रत्येक पत्नीनं आपला पती जसा आहे तसा, मे बी एखाद्या तो दारुडा असू शकतो, मे बी एखादा तो नाही का चुकीची वागणूक करणारा असेल, चुकीच्या व्यसनामध्ये आणि बंधनामध्ये अडकलेला असेल, तुम्ही प्रभूवर प्रीती करणारे आहात ना, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. देवाच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करा. देव तुमच्या जीवनाच्या द्वारे त्याचं परिवर्तन घडवण्यासाठी समर्थ आहेत. हालेलुया. आणि म्हणून प्रत्येक पत्नीनं आपल्या पतीचा सन्मान करावा. आणि पत्नींनो, विशेष करून स्त्रियांनो, तुमच्या बोलण्यामधून, तुमच्या कृतीमधून ह्या गोष्टी जर पतीला दिसल्यात
निश्चित तुम्ही त्याला म्हटलं पाहिजे की माझा तुझ्यावर विश्वास आहे, मला तुझा अभिमान आहे, मला तुझा स्वाभिमान आहे. आणि ज्या वेळेस या दोन गोष्टी होतात, पतीच्या अधीन असणं आणि त्याचा सन्मान करणं, माझ्या प्रियांनो दोन महत्वाच्या गोष्टी स्त्रियांच्या जीवनामधून घडत असतात. पहिली गोष्ट त्यांचा स्वभाव, त्यांचा ॲटिट्यूड या ठिकाणी देवाच्या वचनाप्रमाणे तयार होतो. आणि दुसरी गोष्ट ते स्वतःहून नाही का, आपण होऊन ते नाही का देवापासून आलेल्या आपल्या पतीसाठी ते लीडरशिप किंवा त्याचा पुढारीपणाचा नाही का ते मान्यता देतात. आणि परिणामी तुमचा पती, तुमचा जो पुरुष आहे तो एक उत्तम सेवक पुढारीपण करणारा, एक उत्तम नाही का प्रेमळ असा पुढारीपण करणारा तुम्हाला चालवणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज पाहिलेलं आहे की प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीच्या अधीन असावं, प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीचा सन्मान करावा. ह्या दोनच गोष्टी या शास्त्र भागामध्ये, या 12 वचनामधले 2.5 वचन स्त्रियांसाठी दिलेली आहेत. माझ्या प्रियांनो अजून 15 मिनिटं तुम्ही माझ्यावर थांबलात तर ऐकायला ह्या वचनामध्ये जर तुम्ही माझ्यावर राहिलात तर आपण पतीची जबाबदारी राहिलेल्या वचनामधून पाहणार आहोत. आणि आज आम्ही पाहणार आहोत की पती, त्याची जबाबदारी, त्याची भूमिका. आणि ह्या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं सुरुवातीला की ख्रिस्त हा नाही का मस्तक आहे, मंडळी हे त्याचं शरीर आहे. तसंच आपण पाहिलं की पती किंवा पुरुष हा मस्तक आहे आणि स्त्री ही त्याचं शरीर आहे. आणि या शरीराचा मस्तक तो पुरुष किंवा तो पती आहे. आणि मग हा एक विचार घेऊन पुढे जात असताना या ठिकाणी वचन 25 आणि 26 मध्ये देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की पुरुष हा पती आहे आणि त्याला नाही का ख्रिस्त जसा नाही का मंडळीचं मस्तक आहे, पुरुष हा स्त्रीचं मस्तक आहे नाही का, पुरुषाला ख्रिस्ताच्या नाही का लाईनीमध्ये बसून टाकलेला आहे. परंतु त्या ठिकाणी एक महत्वाची भूमिका त्या पुरुषाला, त्या पतीला करायची आहे. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुला काय करायचं आहे, तुला आपल्या पत्नीवर प्रीती करायची आहे. त्या ठिकाणी शब्द लिहिलेला आहे तुम्ही आपापल्या पत्नीवर, जी तुमची विवाहाची पत्नी आहे, जी तुमची कराराची पत्नी आहे, ज्या स्त्रीसाठी तुम्ही मंडळी समोर आणि ख्रिस्तासमोर आणि पित्यासमोर तुम्ही करार केलेला आहे. कारण मलाकी 2 आणि वचन 14 मध्ये म्हटलेलं आहे की तुझी स्त्री तुझी कराराची पत्नी आहे आणि परमेश्वर हा साक्षी आहे. आणि म्हणून त्या विवाहाचा सन्मान जर तुम्हाला करता आला, त्या नातेसंबंधाचा सन्मान जर करता आला तर प्रथम आपल्या पत्नीवर प्रीती करणं. कारण इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय आणि वचन 4 मध्ये असं म्हटलंय की लग्न किंवा विवाह हा सर्वस्वी सन्माननीय आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या विवाहाच्या नातेसंबंधाचा सन्मान करता, माझ्या प्रियांनो मला सांगू देत की त्यावेळेस तुम्ही देवाचा आणि देवाच्या वचनाचा सन्मान करतात. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की एक प्रेमळ पुढारी बनून तुम्हाला आपल्या पत्नीवर प्रीती करायची आहे. त्या ठिकाणी असं म्हटलंय की ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केलं. ख्रिस्ताने त्याच्या मंडळीवर कशी प्रीती केली त्याप्रमाणे पतींना तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. तो ख्रिस्त देवाचा पुत्र नाही का, स्वर्ग आहे त्याचं सिंहासन, त्या ठिकाणी तो म्हटला नाही फक्त आपल्या मंडळीसाठी आय लव्ह यू किंवा आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. नाही माझ्या प्रियांनो, त्यानं आपली प्रीती कशी केली, त्यानं आपलं सर्व स्थान सोडून दिलं. जो स्वर्गामध्ये होता, जो देव होता, जो देवाच्या स्वभावाचा आणि स्वरूपाचा होता, त्यानं आपलं देवपण सोडलं. एक मनुष्य म्हणून त्याने ह्या भूतलावर त्या गायीच्या गोट्यात आणि त्या कुमारीच्या पोटामध्ये त्याने जन्म घेतला. माझ्या प्रिय, एक मानवाचा देह घेऊन या भूतलावर त्याने तुम्हाला आणि मला दाखवून दिलं की मनुष्यावर प्रीती करण्यासाठी त्याने आपल्या स्वतःचं नाही का प्राण, आपल्या स्वतःचं शरीर, आपल्या स्वतःचं रक्त त्याने प्रायश्चित्त म्हणून त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी, पापासाठी त्याने वधस्तंभावर त्याने आपल्या देहाचं समर्पण केलं. मंडळी ही त्याची वधू आहे.
मंडळी त्याचं शरीर आहे आणि या शरीरासाठी त्यानं आपलं सर्वस्व समर्पण केलेलं आहे. रोम 5 आणि वचन 8 मध्ये देवाचं वचन म्हणतं की देव आपल्यावरच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आम्ही पापी असता ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधस्तंभावर मेला. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रीती करत असताना फक्त शब्दाने नाही पण कृतीनं तुम्ही तिच्यावर प्रीती करावं असं देवाची आज्ञा आहे. कारण जसं ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, त्याने मंडळीवर प्रीती कशी केली तर निस्वार्थपणाने त्यागपूर्ण त्यानं आपल्या पत्नीवर आपल्या मंडळीवर त्यानं प्रीती केलेली आहे. अनकंडिशनल सॅक्रिफिशियली ही गेव हिमसेल्फ फॉर हिज चर्च. आणि म्हणून तुम्हाला आणि मला जसं ख्रिस्ताने आपल्या मंडळीला आपलं शरीर म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला 4थ्या संदेशाकडे घेऊन जातो माझ्या प्रियांनो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आदामाच्या फासळीमधून त्याची स्त्री हवा त्याने निर्माण केली. ज्या वेळेस आदामाची फासळी काढली असेल निश्चित रक्त आणि पाणी बाहेर आलेलं असतात. आणि म्हटलं की ती जागा त्याने मांसाने नाही का भरून टाक स्टिचिंग केलं. आणि मग असं म्हटलेलं आहे की त्याने सुंदर स्त्री म्हणून आदामाकडे नेली आणि आदामानं तिच्याकडे पाहिलं आणि एक उत्तम प्रेम गीत तिच्यासाठी त्याने गायलेलं आहे. एक लव्ह सॉन्ग तिच्यासाठी गायलेलं आहे. आणि तो म्हटला आता ही माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे. कारण ती आदामाच्या रक्त मांसामधून आणि तयार हड्डीमधून ती तयार झालेली होती. माझ्या प्रियांनो, त्याच प्रकारे प्रभू येशूनं त्या वधस्तंभावर तो ज्यावेळेस खिळलेला होता, तो मेला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ज्यावेळेस रोमन अधिकाऱ्यानं त्याच्या छातीमध्ये भाला मुसकला त्यावेळेस असं म्हणले रक्त आणि पाणी त्याच्यातून बाहेर आलं. आणि देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं प्रेषिताच्या कृत्यामध्ये की त्यानं आपल्या रक्तानं त्याच्या मंडळीला विकत घेतलेला आहे. जो कोणी त्या रक्तावर विश्वास ठेवतो, आपल्या पापांची क्षमा मागून घेतो, त्या प्रत्येकाला तारण प्राप्त होतं. आणि ज्यांचं तारण प्राप्त झालेलं आहे ते ख्रिस्ताचं शरीर, ख्रिस्ताची वधू, ख्रिस्ताचं मंडळी आहे. वैयक्तिकरित्या तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. जसं आदामाच्या फासळीमधून त्याची वधू निर्माण झाली तसंच ख्रिस्ताच्या शरीरामधून त्याच्या रक्तामधून त्याची मंडळी निर्माण झालेली आपण पाहतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो प्रेषित 20 आणि वचन 28 मध्ये म्हटलंय की ही मंडळी त्याने त्याच्या रक्तानं मिळवलेली आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्या फक्त शब्दामधून नाही पण कृतीमधून तुम्ही आपल्या स्त्रीवर आपल्या पत्नीवर तुम्ही प्रीती केली पाहिजे. माझ्या प्रियांनो, प्रीती लव्ह लँग्वेज, प्रीतीची तुमच्या प्रेमाची व्याख्या काय ती समजून घ्या. मे बी येणाऱ्या पुढच्या रविवारी मी याच्यावर बोलेन, पण आज मी फक्त तुम्हाला सांगतो की प्रीतीची जी भाषा आहे, प्रीतीची जी लव्ह लँग्वेज आहे त्यामध्ये शब्द असू शकतात, प्रशंसनीय शब्द, उपहार किंवा भेट देणं हा एक लव्ह लँग्वेज असू शकतो, सेवा करणं सर्विंग, त्याच्यानंतर नाही का एक निस्वार्थ किंवा ज्याच्यामध्ये वाचणार हे स्पर्श आणि तुमचा एक क्वालिटी टाइम, उत्तम वेळ तिच्यावर घालवणं, या 5 ज्या लव्ह लँग्वेज आहेत, प्रीतीच्या भाषा आहेत. मे बी पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी मी यावर बोलेन, पण आज मला तुम्हाला सांगू द्या की आपल्या पत्नीवर जी तुमची कराराची, जी तुमची विवाहाची पत्नी आहे तिच्यावर तुम्ही प्रीती करा असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. प्रीती करत असताना एक सेवा करायची सांगितलेली आहे की त्या ठिकाणी म्हटलंय की त्यानं काय केलं, म्हणजे ख्रिस्ताने काय केलं, त्यानं तिला वचनाच्या जलस्नानानं स्वच्छ करून पवित्र गौरवयुक्त मंडळी अशी स्वतःला सादर केली. म्हणजे तिला डाग सुरकती किंवा अशासारखे काही नसून निर्दोष आणि पवित्र अशी त्यानं मंडळीला तयार केलेली आहे. पतींनो, पुरुषांनो, तुम्ही आपल्या घरामध्ये एक याजक आहात, एक मस्तक आहात. आणि म्हणून तुम्हाला आपल्या पत्नीसाठी, आपल्या लेकरांसाठी एक आध्यात्मिक वेदी बांधणं, एक प्रार्थनेची वेदी बांधणं, एक पवित्र भाकरीची मेजवानी देणं आपल्या घरामध्ये आवश्यक आहे. या ठिकाणी आपण पाहतो की एक पुढारीपणा, एक आत्मिक पुढारीपणा, जसं ख्रिस्ताने मंडळीसाठी एक आत्मिक पुढारीपणा केला, जसं त्याने एक प्रेमळ पुढारीपणा, आत्मिक पुढारीपणा, तसंच तो म्हणतो की पुरुषांनो तुम्ही आपल्या पत्नीवर प्रेम करा, म्हणजे प्रेमळ पुढारीपणा करा. त्याच्यानंतर तो आपल्या
ख्रिस्ताने जसं मंडळीचं नाही का संगोपन केलं, वचनाच्या द्वारे जलस्नानानं तिला स्वच्छ, शुद्ध, पवित्र आणि निर्दोष अशी केली, तसंच पतींनो आपल्या पत्नीसाठी एक आत्मिक पुढारी पण तुम्ही करा. तिची सेवा करा, तिला वचनामध्ये चालवा, वचन तिला शिकवा, तिच्यावर राहून प्रार्थना करा. कारण देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, तुम्ही एक आत्मिक याचक आहात. आपल्या घरामध्ये प्रार्थना, उपासना, वेदी आणि वचनाची भाकर तुम्ही मोडली पाहिजे. यू हॅव टू टेक इनिशिएटिव्ह. तुम्हाला स्वतःला एक पुढारी पण घ्यावा लागेल आणि आपल्या पत्नीची आणि आपल्या लेकरांची आत्मिक वाढ होण्यासाठी, त्यांना आपल्या घरामध्ये एक पोषक वातावरण प्राप्त होण्यासाठी तुम्हाला स्वतःला ख्रिस्ताप्रमाणे जशी मंडळीची त्यांनी सेवा केली तशी आपल्या कुटुंबाची सेवा करणं खूप महत्वाचं आहे. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला मार्क 10:42-45 मध्ये म्हटलेलं आहे की मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा जगामध्ये यासाठी आला की त्याने सेवा करून घ्यावी नाही, तर ते सेवा करावा यासाठी तो आला आहे. ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी सेवा करावयास आलो आहे. आणि त्याने सेवा कुठपर्यंत केली? आपल्या स्वतःचा प्राण देऊन. माझ्या प्रियांनो, आपल्या स्वतःच्या शरीराचं आणि रक्ताचं बलिदान आणि प्रायश्चित्त देऊन त्याने आपल्या मंडळीची सेवा केली. त्यांनी सेवा कशी केली? तर त्यानं आपल्या मंडळीचे म्हणजे जे त्याचे पहिले 12 शिष्य होते त्यांचे त्याने पाय धुतले. नम्रतापूर्वक त्याने सेवा केलेली आहे. एक सर्वंट लिडरशिप, एक सेवक पुढारीपणाची सेवा ख्रिस्ताने त्याच्या मंडळीसाठी केलेली आहे. आणि म्हणून तुम्ही जे पती आहात, जे पुरुष आहात, तुम्हाला देखील आपल्या पत्नीची सेवा, आपल्या कुटुंबाची सेवा एक सर्वंट लिडरशिप, एक सेवक पुढारीपणा म्हणून तुम्हाला ती करायची आहे. आणि मग तुम्ही जर पुढे गेलात वचन 28 पासून तर 30 वचनामध्ये, त्याचप्रमाणे पतींनी आपली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करीतो तो स्वतःवर प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केला नाही, तर तो त्याचे पालन पोषण करतो. जसे ख्रिस्त मंडळीचे पालन पोषण करतो तसे तो करतो. आणि मग वचन 30 मध्ये म्हटलेलं आहे, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी एक पालन पोषण करणे, एक केअर टेकर, एक प्रोव्हायडर, जसं ख्रिस्ताने त्याच्या मंडळीची आत्मिक भूक भागवलेली आहे, त्यांना शारीरिक आणि आत्मिक आणि मानसिक आरोग्य पुरवठा केलेला आहे, तसंच पतींनो तुम्ही आपल्या पत्नीसाठी, आपल्या परिवारासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर एक त्यांच्यासाठी आत्मिक पुरवठा, एक शारीरिक आणि मानसिक पुरवठा त्यांच्यासाठी तुम्हाला द्यायचा आहे. एक आपलं शरीराची उपमा म्हटलेली आहे की जसं तुम्ही तुमच्या शरीरावर प्रीती करतात, तुम्हाला चांगलं आवडतं खायला, चांगले कपडे घालायला आवडतात नाही का, मित्रांबरोबर फिरायला आवडतं, पिकनिकला जायला आवडतं, एन्जॉय करायला आवडतं, आनंद करायला आवडतं, तसं तुमची पत्नी आहे, तिला देखील चांगले कपडे, तिला देखील चांगलं नाही का एंटरटेनमेंट आणि मग पिकनिक तिला देखील आवडतं. माझ्या प्राण, तिलाही चांगलं भोजन आवडतं. आणि म्हणून जसं तुम्हाला आणि तुमच्या शरीराला आवडतं तसं तुमची पत्नी हिला देखील आवडतं. ते आपलं शरीर आहे. आदामाने ते ओळखलं होतं. तो म्हटला की माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. तुमची पत्नी आत्मिक दृष्ट्या माझ्या प्रियांनो देवाबरोबर केलेल्या करारानुसार ती तुमची विवाहाची पत्नी, तुमचा विवाहाचा पती आहे, विवाहाची पत्नी आहे. आणि म्हणून नाते संबंध असताना तुम्ही दोघं, देवाचं म्हणतं की ते दोघे एक देह होतील, एकत्र. ज्यावेळेस परमेश्वर तुमच्याकडे विवाह कुटुंब म्हणून पाहतो, तो पती पत्नीला पाहतो, तो दोघांना एक म्हणून पाहतो. पवित्र शास्त्रामध्ये विवाहाच्या बाबतीत एक गणित आहे, 1+1 = 2. पण पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की ती दोघे 1+1 एक देह, 1 होती. आणि म्हणून आपलं शरीर, आपली पत्नी आपलं शरीर आहे. म्हणून तुम्ही एकमेकांची काळजी घ्या, तिची सेवा करा, तिचा पुरवठा करा, तिची काळजी घ्या, तिच्या शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक ज्या काही गरजा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. कारण परमेश्वरापासून प्राप्त झालेली ती एक उत्तम भेट तुमच्यासाठी आहे.
नीतिसूत्र 18 आणि वचन 22 मध्ये म्हटलं आहे की सुज्ञश्री ही परमेश्वरापासून तुम्हाला मिळालेलं एक भेट आहे, ती गिफ्ट आहे. तिचा सन्मान करणं, तिच्यावर प्रीती करणं, तिच्याबरोबर संभाषण उत्तम नाही का कम्युनिकेशन करणं. तुमच्या नातेसंबंधामध्ये एक फायर असणं खूप गरजेचं आहे. आपल्या पत्नीसमोर, आपल्या परिवारासमोर एक आत्मिक पुढारी म्हणून, एक प्रेमळ पुढारी म्हणून, एक सेवक पुढारी पण म्हणून तुम्ही आपल्या स्वतःला एक उत्तम मॉडेल आणि कित्ता म्हणून तुम्हाला सादर व्हायचं आहे. आणि म्हणून जसं ख्रिस्तानं त्याच्या मंडळीवर प्रीती केली, ख्रिस्तानं त्याच्या मंडळीची सेवा केली, तिचा सर्व पुरवठा आणि संरक्षण केलं, तसंच पतींनो ती तुमची पत्नी, तुमचं शरीर आहे. आणि म्हणून तिचं आत्मिक पुढारीपण करा, प्रीतीनं आणि प्रेमळ पुढारीपणा करा आणि सेवक पुढारीपण करा. नॉट बॉसगिरी बट सर्वंटगिरी. बॉस नाही परंतु सेवक पुढारीपण. आणि म्हणून पवित्र शास्त्र आधारित पुढारीपणा हा सेवक पुढारीपणा आहे. पुन्हा एकदा मी सांगेन, लव्ह युअर वाईफ, लीड हर, केअर हर, तिचा सन्मान करा, तिच्यावर प्रीती करा. आणि एक ईश्वरी विवाह किंवा ईश्वरी एक कुटुंब योजना जी परमेश्वराची आहे त्याचा तुम्ही आणि मी एक भाग होऊया. माझ्या प्रियांनो, देवाला धन्यवाद देतो की आज पत्नीची भूमिका पतीच्या बाबतीत आणि पतीची भूमिका पत्नीच्या बाबतीत या संबंधामधून इफिस 5:21-33 या वचनामधून आम्ही आज समजून घेतलेलं आहे. आणि आज आम्ही हेच मान्य करू की देवा, संस्कृती आम्हाला काय सांगते ते नाही, पण तुझं वचन आम्हाला जे सांगतं त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरण करू. पुन्हा एकदा मी देवाला धन्यवाद देतो. आज ह्या वचनाच्या द्वारे मला तुमच्याबरोबर बोलता आलं. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा आपण पुढील विषय कंटिन्यू करू. आजचा हा एक बिब्लिकल फाउंडेशन ऑफ मॅरेज अँड फॅमिली, एक बिब्लिकल पॅटर्न नाही का विवाहाच्या संबंधाने, कुटुंबाच्या संबंधाने आम्ही पाहत आहोत. आणि आजचा 6वा संदेश या ठिकाणी मी थांबवतो. देव करो या वचनाच्या द्वारे तुमचे विवाह तो पवित्र आत्म्याच्या द्वारे अधिक दृढ आणि मजबूत करो. तुमचे नातेसंबंध दृढ आणि मजबूत करो. तुम्हाला ज्या परमेश्वरापासून भूमिका आणि जबाबदारी आहे आपल्या स्वतःसाठी, पत्नीसाठी, पती आणि पत्नी म्हणून नातेसंबंधामधून, त्यामध्ये तुम्हाला चालण्यासाठी तो तुम्हाला कृपा आणि सहाय्य करो. ही प्रार्थना, ही शुभेच्छा मी बाळगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा मे गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण करो, तो तुमच्याद्वारे अनेक परिवार आणि कुटुंब आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू.